मालिकेतील सर्व पात्र, घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. दैत्यांचा हा कर्दनकाळ, भल्यांचा हा पक्का याद, झुंज देण्या अन्यायाशी सदैव हा तयार. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण 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 द डिटेक्टिव्ह. कुठे जायचंय तुम्हाला? हवं तिथे घेऊन चला मला. आधीला मारलं गेलं आणि नंतर हिला बसवलं गेलं. ही दुल्हन? हॅलो, मिस्टर राज ओबेरॉय. होय, तुम्ही कोण? मला तुम्ही यमदूत पण समजू शकता आणि देवदूत पण, कारण की मी तो आहे जो तुम्हाला जेनीच्या मर्डर केसमध्ये फसवू पण शकतो आणि वाचवू पण शकतो. घाबरू नका मिस्टर ओबेरॉय, मला माहित आहे की हा खून तुम्ही नाही केला, पण हा खून कोणी केला आहे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आज रात्री महाकालीच्या पाशी 20 लाख रुपये घेऊन पोहोचा. तर तुम्ही आहात. तुम्हालाच तर आम्ही शोधत होतो मिस्टर विकी. बरं झालं तुम्ही स्वतः आमच्या पाशी आलात. महामूर्ख कुठला. आम्ही ज्या केसवर काम करतो ना, तेव्हा 24 तास त्या केसमधल्या लोकांवर नजर ठेवतो. राठी, घेऊन जायला. सांगतो सर, सांगतो. त्या रात्री जेनी मला प्रियाच्या घरी भेटायला येणार होती. मी वाट पाहत राहिलो पण ती आली नाही. मग मी तिला भेटायला तिच्या घराकडे निघालो आणि रस्त्यामध्ये बुद्धा गार्डनच्या पाशी मी पाहिलं की जेनी एका
गाडीमध्ये बसत आहे. माझा तिच्यावर संशय होता. माझा संशय होता की ती पैशासाठी काहीतरी करते. हे सगळं काम ती पैशासाठीच करत होती. मी त्या गाडीचा पाठलाग केला. काही वेळ पाठलाग केल्यानंतर ती गाडी माझ्या डोळ्यापासून दूर गेली. मग त्याच विभागामध्ये मी शोधलं तर ती गाडी मला एका बंगल्याबाहेर उभी दिसली. जसं मी आत शिरलो, एक बाई आतून धावत बाहेर आली. बाई? कोण असू शकते ही बाई? अचानक दिल्लीहून फोन आला की मीनाक्षीच्या आजीची तब्येत फारच खराब झाली आणि तिला ताबडतोब दिल्लीला जावं लागलं. मोनिका, 16 तारखेला दिल्लीला जाणाऱ्या सगळ्या फ्लाईटचं शेड्यूल चेक कर. ओके सर. पुढे. मग मी बंगल्याच्या आत गेलो तर मी पाहिलं राज जेनीचं प्रेत ओढत होता. त्याने जेनीच्या प्रेताला गाडीमध्ये टाकलं. मी त्या गाडीचा पाठलाग केला. मला वाटलं की जेनीचा खून त्या बाईनं केलाय जी बंगल्यातून बाहेर पळाली आणि ती बहुधा राज ओबेरॉयला फसवू पाहते आहे. पोलिसात जाण्याच्या ऐवजी मला वाटलं की राजला मी ब्लॅकमेल करून काही पैसे वसूल करावे. बस हीच माझी चूक होती. विश्वास ठेवा सर, याच्याशिवाय माझी आणखी काहीच चूक नाही. तुझी चूक ही आहे की तू अजूनही खोटं बोलतोयस. त्या रात्री तू एक विषाची बाटली घेतली. जेनीला भेटायला प्रियाच्या घरी गेलास. जेव्हा तुला माहिती झालं की ती तिथे नाहीये, आणखी कोणाच्या घरी आहे, तर ती संधी पाहून तू त्या घरी शिरलास. जेव्हा तू पाहिलंस की राज ओबेरॉय त्या घरचा मालक बाथरूम मध्ये गेला आहे, तर तू जबरदस्ती जेनीला विष दिलंस आणि तिला मारून टाकलंस. कहाणी ही आहे. मी जेनीला कसा मारू शकतो? मी तर जेनीवर खूप प्रेम करत होतो. मी तिच्याशिवाय जिवंत नाही राहू शकत. ते विष तर मी यासाठी आणलं होतं की जर जेनीने मला नकार दिला, माझा प्रस्ताव ठोकरला, तर ते विष तिच्या समोर खाऊन मी आत्महत्या करून घेईन. तू त्या बाईचा चेहरा पाहून तिला ओळखू शकतोस? होय होय, मी ओळखू शकतो. गुड. सर हराठी काय म्हणतंय वाईनच्या बाटलीचा फॉरेन्सिक रिपोर्ट? सर, त्या वाईनच्या बाटलीमध्ये विष नाहीये. विष नाहीये? त्या वाईनच्या बाटलीमध्ये विष नाहीये, पण जेनीच्या बॉडीमध्ये जे अल्कोहोल मिळालं आहे त्यामध्ये तर विष आहे. याने काही सांगितलं का सर? होय, याने त्या रात्री एका बाईला त्या घरातून पळताना पाहिलं. कुठली बाई सर? सर, 16 तारखेला दिल्लीला जाणारी 9:30 वाजताची फ्लाईट फॉग असल्या कारणाने 3 तास लेट झाली होती. फ्लाईट 3 तास लेट झाली होती. आत्ता माहिती पडेल की तू खरं बोलतोयस की खोटं. उठ, चल आमच्या सोबत. गेट अप. येस सर. करण साहेब, तुम्ही? हीच आहे ती बाई करण साहेब जी त्या दिवशी बंगल्याबाहेर पळाली होती. हे सगळं काय आहे करण साहेब? मीनाक्षी, आता तुम्ही एखादी नवीन कहाणी सुरू करा. त्या रात्री तुमची किती वाजताची फ्लाईट होती? 9:30 वाजताची. अरे करण साहेब, तुम्ही काय झालं? तुम्ही तुमच्या धर्मपत्नीला समजावून सांगा राजबाबू. माझ्या अंदाजे तुम्हाला एकदा कळलेलं आहे की माझ्यासमोर खोटं बोलणं किती कठीण आहे. पण झालं काय? तुमचे पतिदेव तुम्हाला काहीतरी विचारतायत मीनाक्षीजी. बोलणार नाही त्यांच्याशी? त्या दिवशी माझ्यापाशी पुरावा म्हणून एक निर्जीव बावली होती. आज माझ्यापाशी जिवंत पुरावा आहे. उत्तर देण्यापूर्वी लक्षपूर्वक विचार करून घ्या. आम्हाला माहिती आहे की त्या रात्री तुमची फ्लाईट 3 तास लेट होती. So tell me what I want to know. Come on. ऑल राईट. त्या दिवशी राज मला एअरपोर्टच्या बाहेर ड्रॉप करून निघून गेले. पण जेव्हा मी आत जाऊ लागले तर मला माहीत झालं की माझी फ्लाईट 3 तास डिलेड आहे. म्हणून मी टॅक्सी करून घरी आले. वाटलं की मी राजनं सरप्राईज द्यावं. पण जेव्हा मी घरी आले तेव्हा मी पाहिलं की राजच्या मिठीमध्ये एक मुलगी होती. मी त्याच वेळी ठरवलं
की मी आज जाऊन दोघांना रंगे हात पकडीन. पण मग अचानक माझ्या मनात विचार आला की मला राजला अशी प्रश्न विचारून लाजिरवाणं नाही करायला पाहिजे. यासाठी मी परत एअरपोर्टला निघून गेले. राज, त्या रात्री तुम्ही जेनीला घेऊन आपल्या घरी आलात. तुम्ही तिला वाईन उघडून दिलीत, पण स्वतः का नाही प्यायला? हो, मी आपला ग्लास तर बनवला होता. विचार केला की आधी फ्रेश व्हावं मग प्यावी, आणि म्हणूनच कदाचित मी वाचलो. नाही, यासाठी नाही वाचलात तुम्ही. काय? आर यू शुअर की तुम्ही वाईनच्या ऐवजी काहीच नव्हतं दिलं जेनीला? नाही सर, फक्त वाईन, बर्फ टाकून. बर्फ? वाईनमध्ये बर्फ? राठी, जर वाईनच्या बाटलीमध्ये विष नाहीये आणि जेनीच्या बॉडीमध्ये मिळालेल्या अल्कोहोलमध्ये विष आहे, याचा अर्थ आहे त्या बर्फामध्ये विष होतं. बर्फामध्ये? होय, बर्फामध्ये. राज, तुम्ही जेव्हा जेनीच्या बॉडीला पार्कमध्ये सोडून आलात तेव्हा त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? त्याच्यानंतर मी जेनीची उरलेली वाईन आणि माझी वाईन दोन्ही किचनच्या सिंकमध्ये फेकली आणि दोन्ही ग्लास धुवून ठेवून दिले. आणि आईस बकेटमध्ये जो बर्फ होता तो पण मी किचनच्या सिंकमध्ये फेकून दिला आणि आईस बकेटसुद्धा धुवून ठेवलं. राठी, किचनच्या सिंकचा पाईप काढला आणि त्याला फॉरेन्सिकला पाठवा तपासणीसाठी. आय एम शुअर की त्याच्यात विषाचे ट्रेसेस नक्कीच मिळतील. येस सर. सो राज, आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून घाबरू नका. खरं तर कोणी तुम्हा दोघांना मारू पाहत होतं आणि मेली जेनी. कोणाने विचार केला की तुमची अॅनिव्हर्सरी आहे आणि ती सेलिब्रेट करण्यासाठी तुम्ही काही ना काही पिणारच, प्रेफरेबली वाईन, आणि पिताच तुम्ही देवाच्या घरी जाल. पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं. अचानक तुमच्या पत्नीला दिल्लीला जावं लागलं आणि सर, हा आहे तो पाईप. गुड. राठी, याला त्वरित तपासणीसाठी पाठवा. चल विकी. पण आम्हाला कोणी कशाला मारेल? आमचं तर कोणाशी काहीच वैर नाहीये. गुन्ह्याचं विश्व फार अजब आहे राज. इथे माणसाला मेल्यानंतर माहिती होतं की त्याचा मित्र कोण आहे आणि शत्रू कोण आहे. पण करण साहेब, मी तर आईस घेतच नाही, कारण मला टॉन्सिलायसिसचा प्रॉब्लेम आहे आणि डॉक्टरांनी मला थंड वस्तूंचं पथ्य पाळायला सांगितलंय. म्हणून माझ्या मरणाचा तर प्रश्नच येत नाही. याचा अर्थ आहे कोणी मीनाक्षीला? असं होऊ पण शकतं आणि नाही पण. जर खुन्याला हे माहिती होतं की तुम्हाला थंड गोष्टींचं पथ्य आहे, तर हे सत्य असू शकतं की त्याचा निशाणा तुमची पत्नी मीनाक्षी होती. परंतु जर खुन्याला हे नव्हतं माहिती की तुम्हाला थंड गोष्टींचं पथ्य आहे, then I'm sure तुम्ही दोघेही त्याचे शिकार होतात. तसं त्या दिवशी तुमच्या घरी कोण कोण आलं होतं? ते कोणी नाही. मी आपल्या नोकराला पण सुट्टी दिली होती. बरं मिस्टर राज, खुनी जो कोणी आहे तो आमच्या हातून वाचू शकणार नाही. गुन्हेगार कितीही असला नजरेआड त्याला मी करीन गजाआड. चल. उशिरा येण्याची सवय आज पण गेली नाही तुझी मीनाक्षी. बोल, का बोलवलंस मला इथे? हीच ती जागा आहे ना शेखर, जिथे आपण राजच्या विरुद्ध प्लॅनिंग केलं होतं. वाटलं जी कहाणी आपण इथून सुरू केली होती ती इथेच संपवून टाकावी. मीनाक्षी, एक गोष्ट नको विसरूस. जर मी कोळशात रंगलेला आहे तर तू पण दुधात धुतलेली नाहीयेस. राजशी लग्न केल्यानंतर त्याचा खून करून त्याच्या सगळ्या संपत्तीची मालकीण तू बनशील आणि मग आपण दोघे लग्न केल्यानंतर आरामात जीवन जगू. हा प्लॅन फक्त माझा नाही, तुझा पण होता. होय होता, कारण माझा गैरसमज होता की तू माझ्यावर प्रेम करतोस. पण राजशी लग्न केल्यानंतर मला माहीत झालं की खरं प्रेम काय असतं. अरे, त्याच्या प्रेमासाठी तर आता मी आपला जीव पण देऊ शकते. आणि कोणाचा जीव
घेऊ पण शकते. आलीस ना आपल्या स्वभावावर, दाखवलीस ना आपली जात. जेव्हा लग्नानंतर रातचं सगळं काही तुझं झालं तर तू मला दुधातल्या माशेसारखी काढून फेकू पाहतेस. हा, तुला काय समजणार प्रेम काय असतं? प्रेम प्रेम जेव्हा संपत्ती येते ना तेव्हा प्रेम पण होऊनच जातं. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, ही सगळी संपत्ती मी तुला एकटीला नाही हडपू देणार. एक वेळ वाचलीस तर हे नको समजूस की वारंवार वाचशील. अरे मरणाला कोण घाबरतं, पण मी तुला आता मारूनच मरीन. कारण मला कळून चुकलं आहे की मी मेल्यानंतरही तू राजचा पिच्छा नाही सोडणार. तुला मारून मी राजला सगळं काही खरं खरं सांगून टाकीन आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करीन. मग जे होईल ते पाहिलं जाईल. असं चालव 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 गोळी. जरा मला पण पाहू दे की राजच्या प्रेमाने तुला किती शक्ती दिली आहे. खूप राजवर प्रेम करतेस ना तू, म्हणून तर मला हवं होतं की तुला मारून तुझ्या खुन्यात मी राजला फसवीन. म्हणून तर त्या दिवशी मी हळूच तुझ्या घरामध्ये शिरलो आणि बर्फामध्ये विष मिसळलं. मला माहितीये राज बर्फ नाही घेते, पण काही हरकत नाही. जर राजची संपत्ती माझी नाही होऊ शकली तर तुझी पण नाही होणार. समजलं? शाबास शाबास माझ्या मित्रा. मला गर्व आहे की तू माझा मित्र आहेस. राज, मूर्ख, आयुष्यभर मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याचं हे फळ दिलंस तू मला. अरे काय कमी होतं तुला? हा, काय पाहिजे तुला? बोल. पैसे? अरे पैशांसाठी हे सगळं करण्याची काय गरज होती? बस बस, फार बोललास तू. तुझ्याहून जास्त मेहनत केली आहे मी हा बिझनेस उभा करण्यासाठी. आणि आणि तू कधी समजू शकलास हे सत्य? अरे आज तू जो काही आहेस ना, फक्त आणि फक्त माझ्यामुळे आहेस. आहे तर फक्त तुझा नोकरच ना. मेहनत करणार मी आणि ऐश करशील तू. आणि ही, अरे ही पण तर संपत्तीसाठीच तुझ्यापाशी आली होती ना. आणि जेव्हा आज सगळं काही हिचं झालंय तर ही पतिव्रता असण्याचं ढोंग करते. शेखर, काय शेखर? तू विसरलास? मीच तर तुझं लग्न लावलं होतं हिच्याशी, कारण आम्ही दोघं तुझी संपत्ती मिळवू पाहत होतो. काही हरकत नाही, तुझे पैसे भलेही मला न मिळो, पण मी तुम्हा दोघांना कायमचं झोपवून कमीत कमी सुखाचा श्वास तर घेऊ शकेन. फार सुखाने जगशील तू शेखर, कारण जेलमध्ये ना भाकरीची काळजी असते, ना कपड्यांची आणि ना घराची. करण साहेब, मी बस मी बस, तर आता काही सांगायची गरज नाहीये. जे कळायला हवं ते मला कळलंय. राठी, याला घेऊन जातो मी. चल बेटा, सासूरवाडीला घेऊन जायला पोलिसांची पालखी आणि वरात तुझी वाट बघते. चल. मिस्टर राज, ज्याला आपल्या चुकांचा पश्चाताप होतो तो पुन्हा कधीही चुकीचा मार्ग मुळीच अवलंबत नाही. त्याला एक संधी आणखी द्यायला हवी. आय एम सॉरी राज. काही बोलू नकोस मीनाक्षी, मी सगळं ऐकलंय. फार गुंतागुंतीची केस होती. सर, सॉल्व्ह तर झाली ना. माहित नाही मोनिका, माझा जो सिक्स्थ सेन्स आहे ना तो अजूनही ऍक्टिव्हेट आहे आणि तो मला काहीतरी वेगळेच संकेत देतो आहे. येस डॉक्टर मेहरा. कारण एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. हा डॉक्टर साहेब बोला. त्या जेन्नीच्या डेड बॉडीवर अचानक काही अजब प्रकारच्या क्रॅक्स होत आहेत. क्रॅक्स? होय. फॉरेन्सिक केल्यानंतर त्यांना कळलं की बॉडीमध्ये काही प्रमाणामध्ये सल्फास पण आहे. सल्फास? जे जेवणामध्ये मिसळून दिलं गेलं होतं. जेनीचा मृत्यू खरं तर कुठल्या सामान्य विषाने नाही,
तर सल्फासमुळे झाला आहे. विषाने तर फक्त सल्फासच्या परिणामाला वाढवला आहे. नाहीतर हे पण शक्य होतं की तिचा मृत्यू त्यावेळी झाला नसता, आणखीन नंतर झाला असता. पण झाला तर नक्कीच असता, कारण की सल्फासच्या परिणामांनी कोणी वाचू नाही शकत. थँक्यू डॉक्टर मेहरा. यू आर वेलकम. आय विल टॉक टू युअर लेटर. बाय. कुणाचा फोन होता सर? डॉक्टर मेहरांचा. राठी, डॉक्टर मेहरांना जेनीच्या बॉडीमध्ये सल्फास मिळाला आहे, जे तिला जेवणात मिसळून दिलं आहे, ज्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला. पण सर, त्या बर्फामध्ये सल्फास नाही, कोणतं वेगळंच विष होतं. तेच तर राठी, जेनीचा मृत्यू रात्री 10 ते 10:30 मध्ये झाला, ज्या दरम्यान ती रातच्या घरी होती आणि तिथे ती फक्त वाईन प्यायली होती. आता प्रश्न असा उठतो की तिने जेवण कुठे केले होते ज्याच्यात सल्फास होता. सर, ती तर त्या रात्री प्रियाच्या घरी जाणार होती. पण ती तिथे गेली नाही. जेनीच्या आईने सांगितलं की संध्याकाळी 4 वाजेपासून 9 वाजेपर्यंत ती आपल्या घरीच होती. ती रात्री 9 वाजता जेवली आणि घरातून हे सांगून निघाली की ती प्रियाकडे जाते, परंतु ती तिथे पोचलीच नाही. ती आपल्या घरून सरळ रातच्या घरी पोचली. तिने तिथे काही खाल्लं नाही, फक्त वाईन प्यायली. तिने अखेरचं जेवण आपल्या घरी आपल्या आईच्या हातचं खाल्लं. पण शेखरने तर आपला गुन्हा कबूल केलाय. होय राठी, शेखरने आपला गुन्हा कबूल केला आहे, पण जेनीचा खून आणखी कोणीतरी केला आहे. सर, तुम्हाला असं म्हणायचंय की एका आईनेच आपल्या मुलीला मारून टाकलं? आय एम सॉरी सर, पण मला असं वाटतं की तुमचं हृदय ना आता दगडाचंच झालंय. मोनिका, मी एक डिटेक्टिव्ह आहे. माझ्यासाठी नात्यांचं काहीच महत्व नाही. या गुन्ह्याच्या विश्वाने मला बरंच काही दाखवलं आहे. एक गोष्ट आणखी, न्यायाच्या देवीची पूजा करण्यासाठी आपलं हृदय दगडाचं करावंच लागतं. चला, जेनीची आई मिसेस पिंटोची चौकशी करूया. मिसेस पिंटो? सर, मिसेस पिंटो अगदी समोरच बसल्यात, पण दरवाजाच उघडत नाहीये. सर, दरवाजा तो उघडाच आहे. चला आत. मिसेस पिंटो, मिसेस पिंटो. ओ माय गॉड, ओ नो, शी इज डेड. ही तर मेली आहे. ही चिठ्ठी कसली? जेव्हा कोणाला हे लेटर मिळेल तोपर्यंत मी या जगातून दूर गेलेली असेल. जेनी पूर्णपणे माझ्या हातून निघून गेली होती. ती ड्रग्ज घेऊ लागली होती आणि पैशांसाठी ते करायला लागली होती, जी एक चांगली कुटुंबातली मुलगी विचार पण नाही करू शकत. ती एक हाय सोसायटी कॉलगल आहे. जिचा नवरा आपल्या देशासाठी आपला जीव देऊ शकतो, तिची मुलगी एक कॉलगल? जेनीच्या वागण्याने माझं घरातून बाहेर निघणं कठीण झालं होतं. लोक फार टोमणे मारत होते. म्हणूनच माझे पती अल्बर्ट आणि या घराची लाज वाचवण्यासाठी मला जेनीला मारावं लागलं. पण मुलीच्या हत्येचा भार आता हे हृदय आणखी नाही सहन करू शकत. यासाठी मी पण हे जग सोडून जाते. गॉड, मला माफ करा आणि माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती द्या. कॅरल पिंटो. फारच प्रामाणिक होती कॅरल पिंटो. ज्या मुलीला हिला डॉक्टर बनवायची इच्छा होती, आपली लाज वाचवण्यासाठी तिने तिचाच जीव घेतला. राठी, मिसेस पिंटोच्या प्रेताचा पंचनामा करा आणि प्रेत पोस्टमॉर्टमसाठी पाठवून द्या. चला. याचा अर्थ शेखर निरपराध आहे? नाही, त्याच्यावर तुमचा आणि मीनाक्षीजींचा खून करण्याचा कट रचण्याची केस चालवली जाईल, पण जेनीच्या खुनाची नाही. खरं तर असं झालं होतं मिस्टर राज की ज्या रात्री तुम्ही जेनीला आपल्या घरी घेऊन आला होतात त्याच्या आधी जेनीची आई मिसेस पिंटोने तिला जेवणामध्ये विष मिसळून दिलं होतं आणि विष सल्फास होतं.
सल्फास एक असं विष आहे ज्याचा परिणाम हळूहळू होत असतो. आणि तुमच्या घरामध्ये विष मिसळलेले वाईन प्यायल्याने त्या विषाचा परिणाम लवकर झाला आणि ती मेली. डॉक्टर्सच्या म्हणण्याप्रमाणे जेनीच्या शरीरात जे विष मिळालं आहे ते सल्फासच आहे. पण एखादी बाई आपल्या मुलीला विष कसं देऊ शकते? देऊ शकते. देऊ शकते. मीनाक्षी एक प्रामाणिक स्त्री काही पण करू शकते. आपण देवाची किती प्रार्थना करून वंश मागत असतो आणि त्या अपत्यासाठी आपण काय काय नाही करत. पण अपत्याच्या प्रेमामध्ये आपण आंधळे होत असतो. आपल्याला नेहमी त्याचे चांगले गुण दिसत असतात, त्याच्या वाईट गुणांवर आपली नजर नाही पडत. आणि मग हे होतं. आपल्या अपत्यावर लक्ष ठेवा. तर मग भेटूया पुढच्या भागात आजच्याच दिवशी याच वेळेवर. मी, तुम्ही आणि एक नवा गुन्हेगार, करण द डिटेक्टिव्ह. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. The detective, the detective.